नाश्ता शिरा. आत्ताच आम्ही पोचलेलो आहोत आमच्या दुपारच्या हॉल्टला. हा पट्टा खूप मोठा होता, खूप थकवा आहे. आम्ही निघालेलो आहोत आमच्या दुपारच्या हॉल्टवरनं आणि आता संध्याकाळी कुठे जायचं? शिर्डीला जायचं शिर्डीला. ओम साईराम. तर हे आहेत आमचे गिरीश काका ज्यांनी आम्हाला पालखीत आणलं. तर काय बोलताय, आज चाललात तुम्ही? 9 दिवसाचा प्रवास खूप सुखकर होता. प्रवासाचा एक बाबांसोबत चालण्याचा एक वेगळाच सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये सहभागी होणं म्हणजे आमचं अहोभाग्यच आहे. हा पालखी सोहळा एका सणासारखाच आहे आमच्यासाठी. यामध्ये आम्ही सर्व सुख दुःख विसरून जातो आणि बाबांच्या चरणी लीन होतो. तर फायनली आज आम्ही आमच्या बाबांचं दर्शन घेणार आहोत. 9 दिवसांचा हा प्रवास खूप मस्त होता, आनंदमयी होता. बाबांच्या श्रद्धेने आणि सबुरीने आम्ही चालत होतो आणि आज तो प्रवास समाप्त झाला आहे. ओम साईराम. तर आज आपण शिर्डीत पोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात बाबांचं दर्शन घेणार आहोत. तर कसं वाटतंय? ओम साईराम. एक आनंद आपल्याला झालेला आहे. 9 दिवस आपण वारी करून आज 10व्या दिवशी बाबांच्या पवित्र शिर्डीत प्रस्थान करत आहोत. आणि हा 9 दिवसाचा स्वर्ग प्रवास लोकांना घडलेला आहे. एकदम अति उत्साहात घडलेला आहे. आणि बाबांची भक्ती, नामस्मरण, कीर्तन, भजन करत आम्ही या 9 दिवसाचा लाभ घेतला आहे. सर्व एकत्र येऊन भरपूर डोळ्यातून अश्रू येतात की खरोखर बाबांनी आमची भक्ती मार्ग पूर्ण करून घेतलेला आहे. ओम साईराम. ओम साईराम. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला.